सांगा. हा. मला मॅडम मागच्या जून 2023ला डिटेक्ट झाला मायस्थेनिया ग्रेव्हिस. हम्म, तर हा मसल्सचा आजार आहे, ऑटोइम्युन डिसीज आहे. हम्म, हम्म, आणि यामध्ये पूर्ण रेस्पिरेटरी मसल्स म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्व होतात त्याच्यात. हम्म, आणि डायफ्रॅम पर्यंत मला असं वाटायचं की मला श्वास पूर्ण घेताच येत नाही. म्हणजे आता बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे, पण तेव्हा असं वाटायचं. आणि 2-3 उश्या घेऊन झोपल्याशिवाय मला झोपच लागायची नाही, कारण श्वासच माझा नीट लागायचा नाही. हम्म, आणि मग मी म्हणजे डायग्नोस होता होता मला 3-4 महिने गेले. म्हणजे ह्या डॉक्टरकडे जा, त्या म्हणजे डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं की नक्की काय झालंय. मग मला आतूनच मला हे झालं की मी परत पहिल्या डॉक्टरांकडे गेले. मी म्हंटल नाही, त्यांच्याकडे जाऊन आपण हे करायला पाहिजे. अर्थोचे डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेले. मग त्यांनी मला सजेस्ट केलं. आणि माझे फॅमिलीयर डॉक्टर होते, त्यांच्याकडे सोडून मी सगळीकडे फिरले. आणि मग त्यांच्याकडे शेवटी गेले. आणि मग त्यांनी मला सांगितलं की न्यूरोसर्जनला तुम्ही दाखवा, मग तुमचं डायग्नोस इथे डिटेक्ट होईल. मग मी तिथे गेले. मग त्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू झाली, जवळजवळ 4 महिन्यानंतर. आणि मग मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की फार उशीर केलास यायला, आणि व्हेंटिलेटरवर तुला 3-4 दिवसांनी घ्यावंच लागलं असतं मी, कारण तुझा रेस्पिरेटरी रेटच 10 आणि 12 फक्त आता काउंट होतोय. आणि तो आतापर्यंत कशी काय म्हणजे हे झालेस तेच कळत नाही मला म्हणून. मग मॅडम, त्यानंतर तुम्ही माझी सगळी व्हिडिओ ऑन करू ट्रीटमेंट. शकत असाल तर कराल का? हा, करते मॅडम. हा. आणि सांगा, तुम्ही कंटिन्यू. हा, हॅलो मॅडम. हा. ओके. हा, तर मग त्यावेळेस मग मॅडम त्यांनी मग मला तिथून ट्रीटमेंट सुरू केली. मग मला बरेच म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वेळा मी ऍडमिट झाले. मग त्यानंतरही म्हणजे फार इम्प्रूव्हमेंट अशी खूप महागाची इंजेक्शन, जवळजवळ 7 ते 8 लाखाची इंजेक्शनच दिली मला त्यांनी. मग त्यानंतरही मला त्यांनी म्हणजे त्यांच्या सारख्या बोलण्यातून मला असं हे व्हायचं की मला काही असं हे नाही वाटत आहे की किती वर्ष लागतील आणि काय लागतील, असं त्यांच्या बोलण्यातून सारखं जाणवायचं की ते कुठलीच गोष्टीची गॅरंटी द्यायची नाही की हा तुम्ही बऱ्या होताल, तुम्ही उठून उभ्या राहतील. कारण मी पूर्ण बेडवरच, म्हणजे फक्त मला वॉशरूमला आणि ह्याला जाण्यासाठी म्हणजे कुठून माझी ते एनर्जी तेवढी होती, मी तेवढं जायचे आणि यायचे आणि तेवढंच. आणि इतर वेळेस मी झोपूनच राहायचे सतत, की मला प्रत्येक गोष्ट हातात द्यायला लागायचं. त्यावेळेस मिस्टरांनी माझं खूप केलं, म्हणजे प्रत्येक गोष्ट हातात देणं. आणि म्हणजे त्या मला वस्तू सुद्धा माझ्या हातात राहायची नाही, ती वस्तू सुद्धा पडायची माझ्या हातून. म्हणजे माझ्या हातात ती हेच नव्हते. मी आंघोळीला जरी गेले ती मी पूर्ण एक्झर्ट व्हायची. येऊन मी 2-3 तास झोपल्याशिवाय व्हायचंच नाही मला. मग त्यावेळेसच मी जरा उठून बसायची. आणि मग आंघोळीला गेलं तरी मला साबणही लावता यायचं नाही, म्हणजे माझ्या मसल्स मधली पूर्ण स्ट्रेंथ गेली होती. आणि मग असं करता करता सगळी ट्रीटमेंट होता होता मग मी होमिओपॅथिक पण ट्रीटमेंट सुरू केली पिंपरी चिंचवडला. मग तिथे मग मला म्हणजे आतूनच एक हे असं आलं की मी मग हे ह्या सगळ्यामध्ये हे विसरले होते. हे ध्यान वगैरे मंगल मॅडम हे सगळं विसरले होते. मग मला अचानकच तिथे मला बेडवर झोपल्या झोपल्या मला आठवण झाली की अरे मॅडमचं सेशन आहे. मी मग कारण माझे चॅट वगैरे सगळे वाचायचे, पण माझ्यात ती ताकदच नव्हती की ते मी परत सुरू करू, परत हे करू, त्यात इन्व्हॉल्व होऊ. मग त्यानंतर एकदा अचानक मला असं हे झालं की नाही, आपण हे परत हे करायला पाहिजे. मग मी झोपल्या झोपल्याच, म्हणजे मला काही ध्यान कधीच लागलं नाही, माझी ऊर्जा तेवढी लागायची नाही. मग मी झोपल्या झोपल्याच फक्त श्वासावर लक्ष ठेवत ठेवणं एवढंच करायची. आणि मग त्यातूनच माझी इतकी इम्प्रुव्हमेंट झाली की मला म्हणजे तेव्हा असं काहीतरी असं टोला मारल्यासारखं की नाही, पॉझिटिव्हच राहायचं. कुठली परिस्थिती होती पॉझिटिव्ह राहायचं, विचार एकदमच पॉझिटिव्ह ठेवायचे. किती आपल्याला काही त्रास झाला नाही, मला चांगलंच वाटते, मला बरं वाटते. असं करत करत माझी इतकी इम्प्रुव्हमेंट झाली मॅडम की म्हणजे मी आता म्हणजे, आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं नाही 2 वर्ष लागू शकतील, 4 वर्ष लागू शकतील, काही काही ना 8-10 वर्ष लागतात. तर त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये काहीतरी काहीतरी सुधारणा दिसते. मग मला असं म्हणजे, पण मी हे ध्यान करणं आणि हे सोडलंच नाही, म्हणजे म्हणजे ते आता चालूही आहे, चालूच आहे अखंड ते. आता इथून पुढे पण राहीलच. म्हणजे त्यातूनच मी एवढी उभी राहिले मला, आणि वर्षभरातच मी नीट झाले. आणि मी 6-7 महिने झाले ड्युटी पण जॉईन केली. आणि माझ्या मनासारखं सगळं तिथे मिळालंय. मला रिलॅक्स ड्युटी हवी ती सगळं सगळं म्हणजे मी फक्त आता अफर्मेशन टाकते तसं तसं सगळं होतं मॅडम. आणि केवळ केवळ मॅडम म्हणजे हे ऊर्जेमुळेच. आणि मंगल मॅडम, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. मला म्हणजे मॅडम ना, म्हणजे कधी कधी इतकं हे होतं ना की मॅडम म्हणजे कोण आहेत, म्हणजे त्या एवढं आम्हाला हे करतात, म्हणजे आम्ही त्याच्या एवढ्या मोठ्या मोठ्या प्रसंगातून बाहेर पडलो.
खूप 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 सुंदर. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर अनुभव. थँक्यू सुषमा मॅडम, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल. खूप मोठा थँक्यू अनुभव मॅडम. आहे ऍक्च्युली. तर मॅडम, तुम्ही आजची ती स्लाइड आहे ना रिजनरेशनची, तुम्ही ती सेव्ह करून ठेवा. हो मॅडम. मसल्स पण रिजनरेट होऊ शकतात, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होईल हो तुम्हाला. तो हो खूप मॅडम. सुंदर मॅडम, हे आहे. सगळे अनुभव मला त्यावेळेस सगळं आतून येत होतं की हे सेल्स आपले, हा प्रत्येक सेल ह्याच्यामुळे होतो. आपण किती प्रत्येक विचार, हे सगळे म्हणजे मॅडम जे आता सांगतात ना, मला त्यावेळेस सगळं असं आतून असं जाणवायचं की हा सेल आपल्या आपल्या ह्या विचारामुळे खराब झाला, आपल्या ह्या विचारामुळे असं झालं. म्हणजे हे सगळं मला आता कळलं की हे सगळं का झालं म्हणून. येस. म्हणजे हे सगळं झोपल्या झोपल्या मी सगळं हे व्हायचं मॅडम, मॅडम तिथे मला. खूप सुंदर अनुभव. मॅडम थँक्यू. खूप दुःखातून बाहेर आल्यात. आपल्या पिरॅमिडला त्यांनी शेअर केलेले त्यांची यंग मुलगी गेलेली आहे. हे दुःख पचवता पचवता त्यातूनही त्या बाहेर आल्या. आता नाही शेअर केलेलं, पण मागच्या वेळेला पिरॅमिडलाही शेअर केलं. ते एक उत्तम उदाहरण आहे मॅडम म्हणून. आणि मॅडम लॅबमध्येच काम करतायत, त्यामुळं त्या सगळं समजून आपलं उमजून करतात. तर हे जे अमृता मॅडम सांगतायत त्या पीपीटी तुम्ही एक एक सारांश लेखन करा, एक एक स्लाइडचं. हो मॅडम. हो. आणि आज आज कोणी किती सारांश लेखन केले ते मला ग्रुपवर पोस्ट करायचं. ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम. थँक्यू सुषमा मॅडम. थँक्यू मॅडम. अर्चना मॅडम हॅलो. बोलणार आहेत. हा, हा, मला बोलायचं मॅडम. बोला. माझे सुद्धा असे सांधे खूप लॉक झाले होते मॅडम. हम्म. तर मॅडमनी मला आनापान सती झोपून मला करायला लावलं होतं. माझे तेव्हा पूर्ण सांधे लॉक झाले होते, मला काहीच उठता बसता येत नव्हतं तेव्हा. तर पूर्ण ध्यानामध्ये मी आनापानसती लावून झोपून केलं. त्यानंतर आयुष्य बदलाचा कोर्स घेतला. त्याच्यातून माझे पूर्ण शरीर ह्याच्यातून बाहेर पडलं. म्हणजे पूर्ण शरीरावर आणि सांधेदुखी, काळपटपणा आला होता. बरेचसे माझे प्रॉब्लेम ध्यानाने सॉल्व्ह झाले. आणि ओंकार साधनेने तर माझं थायरॉइडची गाठ होती ती सुद्धा कमी झाली मॅडम. खूप सुंदर हॅलो. अनुभव. सगळ्यांसाठी हो. ऐकण्यासारखं आहे. म्हणजे हे सगळ्यांचेच अनुभव ते प्रत्यक्षात त्यांनी घेतलेले अनुभव आहेत, तर नक्कीच म्हणजे इतका फायदा या सगळ्या गोष्टींचा आहे. तर थँक्यू अर्चना आणि मॅडम, थायरॉइडची शेअर गोळी तर केलं. मला मॅडम, थायरॉइडची गोळी तर मला जवळजवळ 10 ते 15 वर्ष दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ खायला लागायच्या. आणि जशी बहिणाला जोडली गेली मॅडमला, मला फक्त आता 5 ml ची गोळी एकच टाइम दिवसाआड खायची. येस. टार्गेट अर्चना ठेवा मॅडम, ती गोळी पण बंद करण्याची. मॅडम 15 गोळ्या होत्या ना हो तुम्हाला टोटल संधिवाताच्या हो दररोज? हो हो, संजीवाताच्या पण. अर्चना बेंद्रे मॅडम सगळ्यांना एक उत्तम उदाहरण आहेत. ज्या वेळेला विहंगमला जॉईन झालं त्यांना असंच कोणीतरी सांगितलं होतं, बेडवरून हलू सुद्धा शकत नव्हत्या. संधिवाताने त्यांना जखडून ठेवलं होतं. 15 गोळ्या चालू होत्या. आणि मी त्यांना काउन्सिलिंग करून करून फक्त आनापानसती ध्यान त्यांचं त्यांनाच करायला लावलं. कारण आनापानसती ध्यान जे तुम्ही ब्रह्मांडातनं शक्ती घेणार आहे, पहिल्यांदा पंचतत्व घेऊन शरीरावर कार्य करतं. आणि त्यांनी एवढं ध्यान केलं मन लावून की पहिल्यांदा त्या उभ्या राहिल्या. 15 गोळ्यांमधल्या कित्येक गोळ्या लगेच कमी व्हायला लागल्या. आणि अनुभव येत येत म्हणजे ध्यान केलं तर अनुभव आहेच आहे. तर ध्यान नाही केलं तर काय होणार आहे? ध्यान करणं महत्वाचं आहे. मग अर्चना मॅडमचं उदाहरण घ्या. सुषमा मॅडम नोकरी करून करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यापुढे ठेवल्या पाहिजेत. आणि आता तुम्हाला सगळ्याच दृष्टीतनं सगळ्याच साईडनी मार्गदर्शन मिळतंय. तर या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवायचं आहे. अजून कोणाला बोलायचंय? धन्यवाद मॅडम. मॅडम, मला अजून थोडं सांगायचं होतं. बोलू हा का? सांगा, बोला की. हा मी प्रत्येक वेळेस फॉलोअपला जाते ना मॅडम. तर डॉक्टर मला म्हणजे मागच्या वेळेसच, मागच्या 2-3 फॉलोअपच्या अगोदरच ती मला बोलले की तुम्हाला काही होऊ शकतं, बीपी वगैरे वाढू शकतं, स्ट्रेस घ्यायचा नाही, बीपी वाढू शकतं, शुगरचेही प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. म्हणजे असं काय काय होईल असं मला ते आधीच बोलले. आणि मी प्रत्येक वेळेस रिपोर्ट करून जाते, प्रत्येक वेळेस माझे रिपोर्ट नॉर्मलच असतात. मला कसलाही आता अजून बीपीचा त्रास नाही, काहीही नाहीये मॅडम. आणि मी केवळ आणि केवळ ते तसे बोललेत, मी त्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन टाकत असते. आणि मग म्हणजे आत्ताही रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि नॉर्मलच राहणार आणि त्यातून मी पूर्ण बाहेर पडणार आहे. म्हणजे ह्याची मला पूर्ण खात्री आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम.
खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू सुषमा मॅडम. जयश्री मॅडम, तुम्हाला थँक्यू मॅम. बोलायचं होतं का? अनम्यूट केलं होतं तुम्ही. अजून नाही मॅडम, मी नव्हतं केलं. अजून कोणाला काही सांगायचं आहे? नसेल तर मग ध्यानाला सुरुवात करूयात आपण. वोटेक्स वॉटर करून घ्या. पाणी प्यायचंय वोटेक्स वॉटर करून. आपलं आपलं एफर्मेशन्स द्यायचे आहेत वॉटरला, पाण्याला, आणि वोटेक्स करून पाणी पिऊन घ्यायचंय आधी. पाणी पिऊन झालं की ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसायचंय. पाय क्रॉस, हातांची कोणत्याही कम्फर्टेबल अवस्थेत राहतील अशी मुद्रा करून घेऊ शकता, किंवा हात एकमेकांमध्ये गुंफून मांडीवर ठेवू शकता. डोळे अलगद बंद करायचे. आणि आपल्याला पाठीच्या कण्यामार्फत श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती द्यायचंय. सर्वांना आता आपण रोज हे सेमच ध्यान करतोय त्यामुळे स्टेप माहिती झाल्या असतीलच. तरी मी सुरुवातीला सांगते, आज कोणत्याही सूचनेशिवाय मूलाधारापासून सहस्रारापर्यंत आणि पुन्हा मूलाधारापासून मणिपूर चक्रापर्यंत अशा 3-3 वेळा प्रत्येक चक्रातनं स्टेप करून पुन्हा श्वासावरती लक्ष द्यायचंय आणि आपलं आपण ध्यान करायचंय कोणत्याही सूचनेशिवाय. सुरुवातीचं पहिलं एक स्टेप सांगते त्यानुसार पुन्हा मूलाधारातनं मणिपूर पर्यंत ते स्टेप्स करायचे प्रत्येक चक्रात 3-3 वेळा. मूलाधार चक्रातनं इनहेल करायचंय म्हणजे श्वास घ्यायचा आहे. श्वास वरती नेत नेत सहस्त्रार स्थितीवरती होल्ड करायचंय. सहज शक्य आहे तोपर्यंत कुंभक अवस्थेत म्हणजे होल्ड करून ठेवायचंय. आणि त्यानंतरनं पुन्हा मूलाधार चक्राच्या समोरच्या पॉइंट मधनं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय डोळे उघडून 2 मिनिटं, की असे 2-2 पॉइंट असतात प्रत्येक चक्रामध्ये. तर मूलाधार चक्राच्या मागच्या पॉइंट मधनं, पाठीच्या साईडच्या पॉइंट मधनं इनहेल करायचंय. आणि इनहेल करत केल्यानंतर वर 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 या पाठीच्या कण्यामार्फत सहस्त्रार स्थितीवरती थांबायचंय कुंभक, सहज शक्य आहे तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर पुन्हा पाठीच्या कण्यामार्फत खाली येऊन समोरच्या बाजूचा जो पॉइंट आहे मूलाधार चक्राचा तिथनं श्वास सोडायचा आहे. असं मूलाधार चक्रात 3 वेळा, स्वाधिष्ठान चक्रात 3 वेळा, असं प्रत्येक चक्रात 3 वेळा करायचं आहे सहस्त्रार चक्रापर्यंत. आणि पुन्हा मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्राची शेवटची स्टेप. अशा पद्धतीनं आपल्याला श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, सोडायचा आहे. मागच्या पॉइंट मधनं श्वास घ्यायचा, सहस्राराला होल्ड करायचा, समोरच्या पॉइंट मधनं श्वास सोडायचा. प्रत्येक चक्रामधून 3-3 वेळा आणि शेवटी मणिपूर चक्रापर्यंत. आणि त्यानंतर नॉर्मली जसा श्वास घेतोय म्हणजे नाकाने नाही, स्पीड, श्वासाचं स्पीड नॅचरली जसं आहे त्या स्पीडनं पाठीच्या कण्यामार्फतच श्वास घ्यायचा, सोडायचा. पूर्ण लक्ष तिथेच द्यायचं आणि शेवटचे काही मिनिटं त्या सिच्युएशन मध्ये त्या श्वासावरती लक्ष ठेवायचं. तर चला सुरुवात करूयात आपण. मूलाधार चक्राच्या मागच्या पॉइंट मधनं इनहेल करायचंय आणि पुढच्या स्टेप्स आपल्या आपण करायचे सगळ्यांनी.